या सरकारमध्ये जर आम्ही सहभागी झालो नसतो आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम केलं नसतं तर कदाचित या पुलाचं काम आम्ही पूर्ण करू शकलो नसतो। आज जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास या 2-2.5 वर्षामध्ये महत्त्वाची कामं घ्यायची तर गिरणा आणि तापीवरचा जो सगळ्यात महत्त्वाचा पूल आहे तो म्हणजे खेडी भोकरी भोकर पूल, जो 4 तालुक्यांना जोडणार आहे। त्याच्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे असतील किंवा मी असेल, असा 125 कोटी रुपयाचा पूल आज या ठिकाणी बनतोय। त्या पुलामुळे जवळपास 4 तालुक्यांना जोडणी होणार आहे आणि त्याचबरोबर 3 राज्यांशी जोडणारा हा पूल आहे। माझ्या माहितीप्रमाणे या सरकारमध्ये जर आम्ही सहभागी झालो नसतो आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम केलं नसतं तर कदाचित या पुलाचं काम आम्ही पूर्ण करू शकलो नसतो। आज तो पूल जवळपास 50% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे। या सरकारमध्ये व्यक्तिगत योजना असतील, या ठिकाणी माणसाला फायदा देणाऱ्या योजना असतील, गाव शेत रस्त्याच्या योजना असतील, पाण्याच्या योजना असतील, सिंचनाच्या योजना असतील, त्याचबरोबर शाळेच्या योजना असतील, सगळ्या योजना करण्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे।